महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणुकांचं वेळापत्रक सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। आज निवडणुकांच्या तारखांसंदर्भात स्पष्टता होण्याचीही शक्यता। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरामध्ये शुभेच्छांच्या बॅनरबाजीची चर्चा। नवसाला पावला नाही म्हणून देव बदलणारी आमची औलाद नाही, मातोश्री बाहेरील बॅनरवरून फुटीर नेत्यांवर निशाणा। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, तर आपला जीव धाराशिव विजन 2030 या कार्यक्रमाला मंत्री गोरे उपस्थित राहणार। नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यावरून इसमाकडून जीव देण्याचा प्रयत्न। दरम्यान कौटुंबिक वादामुळे या तरुणानं टोकाचा निर्णय घेतला होता, मात्र त्याला वाचवण्यात यश। नागपूरच्या हिवरीनगरमधील 17 वर्षीय प्रियांशू गुरवे याचा आडका शिवारातील नाल्यामध्ये पोहताना बुडून मृत्यू। कोळी बांधवांनी शोध मोहीम राबवून त्याचा मृतदेह बाहेर काढलाय। बडोदा पोलिसांकडून या संदर्भात पुढील तपास सुरू। नागपूर शहरात आता मनपाचे 10 ऐवजी 12 झोन होणार। उद्या मनपाच्या सभेमध्ये 2 झोन वाढवण्याचा प्रस्ताव मांडला जाणार। जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित। ऐतिहासिक सीता न्हाणी धबधबा पहिल्यांदाच प्रवाहित। धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरूच। पावसामुळे जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांमधनं विसर्ग सुरू। गंगापूर धरणातनं 13,250 तर नांदूर मधमेश्वर धरणातनं 43,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जुलैच्या उत्तरार्धामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठा 73% पुढे। अवघ्या आठवड्यामध्ये 20% यात वाढ, तर ठाणे जिल्ह्यावरील पाणी टंचाईचं संकट आता कमी झालं असून उल्हास नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ। तर पुरेसा पाऊस न पडल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये केवळ 57%च पाणीसाठा। नागपूर विभागातील बावनथडी प्रकल्पात 22%, गोसी खुर्दमध्ये 61% इतका पाणीसाठा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। 150 मिलीमीटर पावसाची नोंद, तर उर्वरित 1,07,000 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्यांना आता वेग येण्याचीही शक्यता। जळगाव जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये 54,896 शेतकरी पात्र। लाभासाठी ॲग्रिस्टॅक, फार्मर आयडी, ई केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणं आवश्यक।